विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान नेत्यांना पंचांग प्रणाम। भारतीय बौद्ध महासभा या ट्रस्टीवर ज्यांची संरक्षण म्हणून नेमणूक झाली ती महाउपासिका मीराताई आंबेडकर, तसेच ट्रस्टी आणि या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना त्यांच्या धम्म कार्याला तिवार वंदन। तसेच चैत्यभूमीच्या संघाचे अध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष पूज्य बनते बी संगपालजी, त्यांचे सरचिटणीस पूज्य बनते सुमेध बोधी, त्यांचे सदस्य पूज्य बनते विसुधी बोधी, दुसरे त्यांचे सदस्य बनते मेतोधम्मो आणि त्यांच्या संघाला सुद्धा माझा पंचांग प्रणाम। या ठिकाणी मुंबई प्रदेश अंतर्गत आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालखंडामध्ये प्रवचन मालिका सुरू आहे आणि आजचं 28वं पुष्प गुंफण्याचा मान मुंबईच्या सरचिटणीस महिला विभाग उज्ज्वलाताई खरात यांच्याकडे आजचा विषय देण्यात आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य स्त्री हा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे आणि या विषयासाठी आलेले महाराष्ट्राचे संरक्षण सचिव रवींद्रजी इंगळे, मुंबईचे संघटक महादेव गायकवाड, मुंबईचे कार्यालय सचिव बाजीराव ठोकळे, आमचे यशवंत कांबळे बौद्धाचार्य, त्यानंतर आमचे झोन क्रमांक 5चे माजी उपाध्यक्ष जनार्दन मगरे, या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बौद्धाचार्य, या ठिकाणी आलेले उपासक या सर्वांना माझा प्रथम जय भीम। आजचा विषय आपला हा महत्त्वाचा विषय आहे स्वातंत्र्य स्त्री। अरे मुंबई महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा स्वाती गायकवाड या बाहेर बसल्यामुळे काय लक्षात आलं नाही, स्वाती गायकवाड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। इकडे आलेले सर्व प्रशिक्षणार्थी बौद्धाचार्य व उपासक या सर्वांना माझा प्रथम जय भीम। आजचे आपल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे ताईंची ओळख करून द्यायसाठी महाराष्ट्राचे संरक्षण सचिव रवींद्र इंगळेजी यांना विनंती करतो की ताईंची आपण त्यांना ओळख करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती त्रिवार वंदन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अस्वगतीने चाललेल्या धम्म मंगल कार्याला माझा पंचांग प्रणाम। त्याचबरोबर संस्थेचे ट्रस्टी आदरणीय हरीश रावजाजी, त्याचबरोबर या संस्थेचे आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करतो। त्याचबरोबर आपल्या सर्वांचे उदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन करतो। त्याचबरोबर या ठिकाणी पूज्य बनते बी संगपाल महाथेरो, पूजनीय बनते ए सुमेध बोधी, पूज्य बनते विशुद्ध बोधी, पूज्य बनते मेताधम्मो यांना सुद्धा पंचांग प्रणाम करतो। त्याचबरोबर केंद्रीय शिक्षक शिक्षिका सर्व बौद्धाचार्य यांना सर्वांना सविनय जय भीम करतो। आणि या ठिकाणी आजचा जो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री स्वातंत्र्य, प्रवचनकार आहे उज्ज्वलाताई खरात, सरचिटणीस मुंबई प्रदेश महिला। त्याचबरोबर 2015 केंद्रीय शिक्षिका, त्याचबरोबर 2017 मुंबई सचिवा, 2021 मुंबई उपाध्यक्षा, त्याचबरोबर 2023 केंद्रीय सदस्य, 2023 मुंबई महिला कमिटी सरचिटणीस आणि त्यांचा तो राहण्याचा पत्ता आहे विक्रोली पार्क साईड हे राहतात, त्या ठिकाणी राहतात। एक मुलगा MBA करत आहेत, पती नोकरीला आहेत। जय भीम नमो बुद्धाय। या ठिकाणी यांचा जो परिचय अल्पशा परिचय यांनी दिलेला आहे हा या ठिकाणी मी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। Buddham
प्रणाम. तसेच अंधारातून प्रकाशाकडे, धर्मातून धम्माकडे, शून्यातून समृद्धीकडे तुम्हा मानवे तर सर्व मनुष्य मात्राला नेणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट अशा आचारांना, विचारांना, त्यागांना माझा पंचांग प्रणाम. तसेच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, सूर्यपुत्र, चैत्यस्तूपाचे निर्माते, तमाम बौद्धाचार्यांचे जनक आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र स्मृतीस माझा पंचांग प्रणाम. तसेच या संस्थेच्या तिसऱ्या विद्यमान अध्यक्षा ममता सागर, तमाम बौद्धांच्या राजमाता, आत्ताच्या संरक्षक आदरणीय ताईसाहेब आंबेडकर यांना व यांच्या 46 वर्षाच्या धम्ममंगल कार्यास माझा पंचांग प्रणाम. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला माझे वंदन. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला माझे वंदन. तसेच या ठिकाणी पवित्र अशा स्तूपामध्ये उपस्थित असलेले आपले पूज्य भंते बी संगपाल महाथेरो, पूज्य भंते ए सुमेध बोधी, पूज्य भंते विशुद्ध बोधी, पूज्य भंते महामेत्ता धम्मो आणि केंद्र, महाराष्ट्र, मुंबई सर्व झोनचे पदाधिकारी आणि जे नवीन बौद्धाचार्य जे होणार आहेत, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम मी मैत्रीपूर्वक जय भीम करते आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करते. मी माझ्या विषयाला सुरुवात करते. लक्ष द्या, माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री स्वातंत्र्य. हा विषय पाहत असताना लक्षात घ्या, आपल्याला पूर्वीचा भारताचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. कारण भारतामध्ये पूर्वी स्त्री स्वतंत्र होती का? होती तर ती केव्हा, आणि जर नव्हती तर ती केव्हा? कारण काय आहे, जर आपण स्त्री स्वतंत्र बघत होतो, मग भारतामध्ये स्त्री कधी स्वतंत्र होती आणि कधी नव्हती ही माहीत असणं गरजेचं आहे. पहा, लक्षात घ्या, इसवी सन पूर्व 528 वैशाख पौर्णिमा या दिवशी काय झालेलं आहे, वार बुधवार, वेळ सकाळी 4:30 ते 5 वाजता सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे. आणि सम्यक संबोधी प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंतांनी तब्बल 45 वर्ष धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि प्रचार आणि प्रसार करताना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ह्या धम्मामध्ये सर्व पुरुष आणि सर्व स्त्रियांना समानतेचा हक्क आणि अधिकार देणारे एकमेव पहिल्यात सर्वात विश्वास जे पहिले गुरु असेल ते तथागत भगवान बुद्ध होते. भगवान बुद्धांनी स्त्रियांना समानतेचा हक्क आणि अधिकार दिला. आणि हे जवळजवळ किती वर्ष चाललं, तर ह्या भारतामध्ये सुमारे 1250 वर्ष बौद्ध धम्म होता. आणि या 1250 वर्ष बौद्ध धम्म असल्यामुळे ह्या 1250 वर्ष बौद्ध धम्म का होता, तर ह्या बौद्ध धम्माला राजाचा राजाश्रय मिळाला, म्हणून या भारतामध्ये 1250 वर्ष बौद्ध धम्म होता. आणि 1250 वर्षानंतर ह्या भारतामध्ये ही एक क्रांती होती. 1250 वर्ष बौद्ध धम्माची एक क्रांती होती. आणि जिथं क्रांती असते तिथंच काय होतं, प्रतिक्रांती तयार होते. आणि नंतरच्या काळामध्ये राजा सम्राट अशोकाचा नातू राजा भद्र याची पुष्पमुक्त शृंगाने काय केली, कपटानी हत्या केली. आणि हत्या केल्याच्या नंतर काय झाला की क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती झाली. आणि त्याच वेळेस हत्या झाल्याच्या नंतर मनुस्मृती काय झाली, तयार झाली. मग ही मनुस्मृती कधी तयार झाली, इसवी सन पूर्व 185 ह्या शतकामध्ये झालेली आहे. आणि ही मनुस्मृती कुणी लिहिली, तर सुमती भार्गव ह्या एका ब्राह्मणाने ही मनुस्मृती लिहिली. आणि या मनुस्मृतीमध्ये श्लोक जवळजवळ 2385 श्लोक होते. आता हे 2385 श्लोक होते, हे श्लोक म्हणजे स्त्रियांना उद्धारासाठी होते का? अजिबात नव्हते. तर हे 2300 श्लोक हे सगळे श्लोक जे होते हे स्त्रियांची अधोगती करणारे होते, स्त्रियांना पाठीमागे घेणारे होते. म्हणजे त्या श्लोकामध्ये कुठल्याही प्रकारची स्त्रीने ज्ञानार्जन करू नये, शिक्षण घेऊ नये, अन्यायाच्या विरोधात लढू नये, परत पुनर्विवाह करू नये. म्हणजे जवळजवळ 2300
85 श्लोक हे स्त्रीला गुलाम बनवणार होते. मग हे स्त्रीला गुलाम बनवण्याच्या नंतर अनेक पिढ्या ह्या काय झालेल्या आहेत, जवळजवळ 1600 ते 1700 वर्ष भारतामध्ये मनुस्मृतीने राज्य केलेलं आहे. आणि या 1600 ते 1700 वर्षात मनुस्मृतीने राज्य केलेल्या एवढ्या पिढ्या स्त्रिया ह्या काय होत्या, गुलाम होत्या. आणि ह्या गुलाम होत असताना पहा, मनुस्मृतीमध्ये अनेक कायदे होते, परंतु त्यातलं एकच उदाहरण सांगते. ह्या महिलांच्या अन्यायाच्या विरोधात कुठले महापुरुष उतरले नाहीत का? तर अनेक महापुरुषांनी प्रयत्नही केला, परंतु त्या प्रयत्नाला पाहिजे तेवढं यश मिळालं नाही. कारण काय झालेलं आहे, तर 1800 शतकामध्ये काय झालेलं आहे, राजाराम मोहन रायचा भाऊ जगमोहन राय, हा जगमोहन रायची जी बायको होती ती काय लग्न झाल्याच्या नंतर काय झाली, जो राजाराम मोहन राय होता, हा राजाराम मोहन रायचा भाऊ जगमोहन राय ह्याची जी बायको होती ती काय करत होती, राजाराम मोहन रायला आपल्या मुलाप्रमाणे वागवत होती, सांभाळत होती. आणि ज्यावेळेस जगमोहन रायचं काय झाला, मृत्यू झाला, त्यावेळेस काय होतं, सती जाण्याची प्रथा होती. आता सती जाण्याची प्रथा होती, तिच्यावरती वेळ आली सती जायची, त्यावेळेस तिला चिता रचवण्यात आली. चिता रचवल्याच्या नंतर त्या सतीच्या प्रथेप्रमाणे त्या जगमोहन रायच्या बायकोला चितेवर चढवलं. ज्यावेळेस चितावरती चढवलं त्यावेळेस ती चिता पेटवण्यात आली. त्यावेळेस तिला चिताची जी पेटवल्याच्या नंतर असह्य अशा वेदना होऊ लागल्या. आणि ज्यावेळेस असह्य वेदना होऊ लागल्या त्यावेळेस ती राजाराम मोहन रायला म्हणू लागली, राजाराम, मी तुला एक आईचं वात्सल्य, एक आईची माया, एक आईचं प्रेम दिलेलं आहे, आणि त्या आईच्या वात्सल्य प्रेमाची मी तुला काय करत आहे, आव्हान करत आहे, कृपया मला करून ह्याच्यातून काय कर, वाचव. मला असह्य वेदना होत आहेत, तू मला काही करून एक आई म्हणून मुलाकडे याचना करते, मला ह्याच्यातून तू वाचव. परंतु ह्या अनिष्ट रूढी, अनिष्ट परंपराच्या विरोधात तो राजाराम मोहन राय काही करू शकला नाही. आणि त्यावेळेस ती सीता जी होती ती काय झाली, त्याच्यात मरण पावली. आणि त्या मरण पावल्याच्या नंतर राजाराम मोहन रायला खूप वेदना झाल्या की ह्या अनिष्ट रूढीच्या विरोधात काय केलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे. परंतु तो काम करू शकला नाही. नंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम केलेलं आहे. त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. परंतु स्त्रीचं स्वातंत्र्य कशामध्ये आहे, स्त्री खरी मुक्त कशामध्ये होऊ शकते, हे कायद्याच्या चौकटीत बसून कोणालाही शक्य झालं नाही. पुढे अनेक काळ गेला आणि पहा, लक्षात घ्या, 14 एप्रिल 1891ला ह्या भारतावरती एका प्रज्ञासूर्याचा काय झाला, जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर बाबासाहेबांनी आपलं शिक्षण घेत असतात सन 1919 मध्ये ज्यावेळेस भारतात सायमन कमिशन आलं, ह्या भारतामध्ये सायमन कमिशन आलं, त्यावेळेस भारतावरती राज्य कुणाचं होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि ह्या ब्रिटिशांचं राज्य असताना सायमन कमिशन भारतातली जी व्यवस्था आहे त्याच्या विरोधात त्यांचे अवलोकन करण्यासाठी सायमन कमिशन आलं. आणि सायमन कमिशन आल्याच्या नंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1930 मध्ये गोलमेज परिषदेला जातात, लंडनला गोलमेज परिषदेला जातात. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन या ठिकाणी गोलमेज परिषदेमध्ये जातात त्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्स असते. आणि त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये पंचम जॉर्ज समोर बाबासाहेब साक्ष द्यायला जातात. त्याच्या डिफ्रेस क्लासेस ह्या संस्थेच्या मार्फतून बाबासाहेब जातात. डिप्रेस म्हणजे शोषित वंचितांच्या मागण्या जे आहे हे मांडण्यासाठी बाबासाहेब लंडनला जातात. आणि लंडनला गेल्याच्या नंतर पंचम जॉर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारतात, मिस्टर B.R. आंबेडकर, तुमच्या भारताचा इतिहास काय? त्यावेळेस प्रखंड पांडित्य विद्वत्तेची महाव्यक्ती असणारे 2 शब्दात बाबासाहेब भारताचा इतिहास सांगतात. बुद्धवादी इज ब्राह्मणवादी, ब्राह्मणवादी इज बुद्धवादी. म्हणजे ह्या भारतातील संस्कृती कुठली आहे, बुद्धाची आहे. त्याच्या विरुद्ध संस्कृती कुणाची आली, ब्राह्मणाची संस्कृती आली. आणि मला पुन्हा जी संस्कृती आणायची ती कुठली आणायची, बुद्धाची संस्कृती आणायची. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं साक्ष देतात. आणि बाबासाहेब म्हणतात, माझा भारत देश जो आहे ना, या भारत देशामध्ये 4 मजल्याची काय आहे, एक इमारत आहे. आणि 4 मजल्याची इमारत आहे. टॉप लेवलला राहणार आहे ब्राह्मण, सेकंड फ्लोअरला राहणार आहे क्षत्रिय, थर्ड फ्लोअरला राहणार आहे वैश्य, आणि ग्राउंड फ्लोअरला राहणार आहे शूद्र. आणि
त्याच्या खाली ग्राउंड फ्लोअरच्या खाली राहणारा आहे तो 5वा वर्ग म्हणजे अतिशूद्र स्त्रिया. मग त्या स्त्रिया ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही वर्णातल्या जरी स्त्रिया असल्या तरी ह्या वर्ण व्यवस्थेने त्या स्त्रियांना काय मानलं होतं? शूद्र मानलं होतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मला ग्राउंड फ्लोअरचा जो माणूस आहे, जो कला संपन्न, शील संपन्न, गुण संपन्न आहे, त्याला टॉप लेवलला पाठवायचं आहे. आणि टॉप लेवलचा जो माणूस आहे, जो कला संपन्न, गुण संपन्न, शून्य आहे, त्याला ग्राउंड फ्लोअरवरती न्यायचं आहे. ही वर्ण व्यवस्थेचा ढाचा मला काय करायचा आहे? पूर्णपणे बदलायचा आहे. आणि बाबासाहेब पुन्हा भारतामध्ये येऊन आपलं सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक सगळं कार्य चालू करत असतात. त्याच वेळेस बाबासाहेब 25 डिसेंबर 1927ला महाड या ठिकाणी काय करतात बघा. मनुस्मृती कुणी लिहिली? एका ब्राह्मणाने सुमती भार्गव यांनी मनुस्मृती लिहिली. परंतु तीच मनुस्मृती दहन करणारा कोण होता? सहस्रबुद्ध नावाचे ब्राह्मण. रायगड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहस्रबुद्ध नावाच्या ब्राह्मणाला घेऊन जातात. आणि ब्राह्मणाला घेऊन गेल्याच्या नंतर बाबासाहेब, आपण नेहमी सांगतो, पुस्तक प्रेमी, ग्रंथ प्रेमी. बाबासाहेब पुस्तक प्रेमी होते, ग्रंथ प्रेमी होते. बाबासाहेब एका पुस्तकासाठी ज्यांनी राजगृह बांधलं अशी व्यक्ती पुस्तक जाऊ शकते का? कदापि नाही. परंतु त्या रायगडच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सहस्रबुद्ध नावाच्या ब्राह्मणाला एक मनुस्मृतीमधला अध्याय वाचायला लावतात. आणि अध्याय वाचल्याच्या नंतर ज्यावेळेस तो अध्याय वाचतो त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, हा स्त्रीच्या उत्कर्षासाठी आहे का? त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो की हो, एक अध्याय ह्या स्त्रियांचा कशासाठी आहे? अधोगतीसाठी आहे. मग अधोगतीसाठी असल्याच्या नंतर एक अध्याय करून पूर्ण मनुस्मृतीचा शेवटचा अध्याय येतो. तोही स्त्रियांच्या म्हणजे हानिकारक असतो स्त्रियांना. म्हणून सगळी मनुस्मृती जातात. 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन होतं. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड या ठिकाणी एक महिलांची, अस्पृश्य महिलांची परिषद घेतात. आणि त्या महिलांच्या परिषदेमध्ये बाबासाहेब स्त्रियांना खूप मौलिक आणि खूप मोलाचा काय करतात? सल्ला देतात. आणि मोलाचा सल्ला देताना बाबासाहेब त्यांना सांगतात की एक ब्राह्मण स्त्री कशी राहते तिच्याकडे पाहून तुमचं राहणीमान असलं पाहिजे. आणि खूप म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे संदेश आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण डायरेक्ट मुद्द्याकडे जाऊया. बाबासाहेब त्या परिषदेमधून स्त्रियांना आत्मसन्मान, स्वाभिमान कसं राहावं हे स्त्रियांच्या मध्ये प्रथम जागृत कोणी केले असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याच्यानंतर 20 जुलै 1942 या नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक महिला परिषद घेतली. पहा, आज आपण सामाजिक, आज व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम काय आहे आपल्याकडे माध्यम. परंतु आज आपल्याला 50 ते 500 महिला जमवायचं म्हटलं तर अनेक काय होतं, मिटीकुटी जीव येतो. परंतु त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 20 जुलै 1942ला जवळजवळ 27,000 महिला उपस्थित होत्या. त्याच्यामध्ये अध्यक्षा होत्या सुलोचनाताई डोंगरे, जाईबाई चौधरी, शांताबाई दाणे, ह्या अनेक महिला, कीर्तिबाई पाटील, ह्या अनेक महिलांनी काय केलं, उपस्थिती दाखवली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महिलांच्या परिषदेमध्ये अध्यक्षस्थानी एक भाषण करतात. आणि भाषण असं करतात की माझा पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या वरती काय आहे, जास्त विश्वास आहे. कारण स्त्रिया ह्या समाजाच्या प्रगतीचं काय आहे, मेन केंद्रबिंदू आहेत. कारण लक्षात घ्या, स्त्री जर शिकली तर ती आपल्या घराचा, तालुक्याचा, गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा नव्हे, भारताचा नव्हे तर अखंड विश्वाचा ती काय करते, उद्धार करू शकते. कारण बाबासाहेब सांगतात, जेवढी भारतात नव्हे तर जेवढी विश्वात लोकसंख्या आहे त्याची अर्धी, निम्मी लोकसंख्या कोण आहे, स्त्रिया आहेत. म्हणून स्त्रियांची जर प्रगती झाली तर त्या काय देशाची, त्या समाजाची काय होते, प्रगती होते. आणि ह्या प्रगती करण्यासाठी स्त्रियांच्या स्वतंत्र अशा संस्था, संघटना अशा हव्यात, असा माझा काय आहे, विश्वास आहे. आणि बाबासाहेब म्हणतात, मला पूर्णपणे विश्वास आहे, ही माझी चळवळ, ही माझी संघटना जास्त प्रकारे कोण गतिमान करतील तर त्या कोण करतील, महिला करतील. हे बाबासाहेबांचं भाषण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती काय आलं, संविधान लिहिण्याची बारी आली.
पहा, लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती संविधान लिहिण्याची बारी आली आणि संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं संविधान लिहायचे, देश कसा चालवावा, पुरा भारत देश कसा चालवावा हा संविधान लिहायची वेळ आलेली आहे. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान तयार करताना वेळ किती लागला? 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस. बघा, पुरा देश कसा चालवावा ह्याच्यावरती 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागलेला आहे. आणि जे आपण स्त्रियांचं स्वातंत्र्य पाहणार आहोत ते 2 विभागामध्ये मी डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे भारतीय राज्यघटनेने दिलेले स्त्रियांना मूलभूत हक्क आणि अधिकार, आणि दुसरं काय टाकणार आहे की हिंदू कोड बिलच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिल म्हणजे स्त्री मुक्तीचा काय आहे तो जाहीरनामा आहे. आणि हा जाहीरनामा हा 2 विभागामध्ये टाकणार आहे. बघा, भारतीय संविधान लिहिताना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले, परंतु त्याच प्रखंड पांडित्य विद्वत्तेची महाव्यक्ती असणारे महिलांच्यासाठी जे हिंदू कोड बिल लिहिलं ते हिंदू कोड बिल लिहायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस लागलेले आहेत. म्हणजे ते महिलांच्या साठी हिंदू कोड बिल किती मोलाचं, किती मौलिक आहे हे आपल्यासाठी काय आहे, महत्वाचं आहे. मग 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, भारताला संविधान दिलं. बरोबर, भारताला संविधान दिलं आणि संविधान दिल्याच्या नंतर प्रास्ताविकेमध्येच काय लिहिले, आम्ही भारताचे नागरिक. काय सांगितलंय, आम्ही भारताचे नागरिक. म्हणून ज्या मनुस्मृतीने 1600 ते 1700 वर्ष स्त्रियांना ह्या भारताची कुठली तरी लोकसंख्या आहे हे मानलं नव्हतं, ह्याच प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांना आम्ही भारताचे नागरिक म्हणजे आम्ही या भारताचे नागरिक आहोत हे सर्वात मोठा सर्वात महान अधिकार दिलेला आहे. इथं स्त्रीला पहिलं काय दिलेलं आहे, प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. नंतर बाबासाहेबांनी दुसरं आर्टिकल 13 ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आर्टिकल 30 ह्यामध्ये सांगितलेलं 1950च्या अगोदरचे कायदे, म्हणजे 1950च्या अगोदर कुठले कायदे होते, मनुस्मृतीचे कायदे होते. आणि 1950च्या अगोदरचे जे कायदे जर कुणी मानले तर तो कायद्याने काय होईल, गुन्हा होईल. म्हणजे जे 2385 श्लोक होते स्त्रियांना गुलाम बनवणारे ते पूर्णपणे तुमच्या आमच्या बापाने एका कलमामध्ये मनुस्मृतीचा जो इतिहास आहे 1700 वर्षाचा इतिहास आर्टिकल 13 मध्ये पूर्णपणे काय केलेला आहे, संपवलेला आहे. हे महिलांच्यासाठी काय केलेलं आहे, सगळ्यात मोठं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 14 म्हणजे आर्टिकल 14, ह्या आर्टिकल 14 मध्ये काय सांगितलेलं आहे की जात वंश धर्म ह्याच्यावरती कुठलाही भेदभाव करता येणार नाही. म्हणजे हा ह्या जातीचा, हा ह्या धर्माचा, हा ह्या पंथाचा ह्याच्यावरती कुठलाही भेदभाव करता येणार नाही. नंतर त्याच्यानंतर काय सांगितले, आर्टिकल 15 मध्ये काय सांगितलंय, स्त्री पुरुष असा भेदाभेद करता येणार नाही. आर्टिकल 15 मध्ये काय सांगितलंय, कुठलाही पुरुष असू द्या स्त्री असू द्या तिला व्यक्तिगत स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार कुणी दिलाय, तुमच्या आमच्या बापाने दिलेला आहे. बाबासाहेब म्हणतात आर्टिकल पुढे 14, 15, 16 याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कुठलाही मनुष्य कुठल्याही ठिकाणी राहू शकतो, तो कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतो, तो स्वतंत्र व्यवसाय करू शकतो. त्याला हे संविधानाने आर्टिकल 15 ते आर्टिकल 16 ह्या कलमानुसार काय केलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे की आर्टिकल 16 मध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये पद भरण्यासाठी काय करायचं आहे, प्रत्येक नागरिकाला समान संधी. म्हणजे असं नाही सरकारी नोकरी आहे तिथे पुरुषांनाच घेतले जाईल तर नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीला समान संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेले आहे, मिळवून दिलेले आहे. आणि पदोन्नतीमध्ये उन्नती म्हणजे जे आरक्षण मिळत आहे परत होत आहे त्याच्यासाठी काय केलेलं आहे, बाबासाहेबांनी स्त्रियांना खूप मोठ्याचं
मोलाचा हक्क दिलेला आहे आणि SC आणि ST यांच्यासाठी काय केलेलं आहे, विशेष तरतूद आर्टिकल 16 मध्ये संविधानामध्ये केलेले आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल 19 ह्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. प्रत्येक नागरिकास काय भाषण व मत व्यक्त करण्याचा काय आहे, अधिकार आहे. आज आपण पाहतो ज्यावेळेस निवडणुका येतात, इकडे राष्ट्रवादीची, इकडे काँग्रेसची, इकडे मनसेची, इकडे शिवसेनेची अनेक सभा लागतात, परंतु त्यांना कोण विरोध करू शकतं का, नाही. कारण हे स्वातंत्र्य कोणी दिलं, तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण करण्याचं स्वातंत्र्य व्यक्तिगत बाबासाहेबांनी दिलं. तुम्हाला स्वतंत्र विचार मांडण्याचे व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणी दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. नंतर आर्टिकल 21 ह्याच्यामध्ये काय आहे, स्वतंत्र व्यक्ती जीवन जगण्याचा अधिकार. म्हणजे पूर्वी कसं होतं, ज्या वर्णव्यवस्थेने ठरवलेलं आहे त्याच प्रकारे तुम्ही जीवन जगायचं होतं. परंतु आर्टिकल 21 हे काय सांगतं, प्रत्येक व्यक्ती भारताचा जो नागरिक आहे तो त्याच्या स्वतंत्र विचाराने जगू शकतो, त्याला स्वतंत्र जगण्याचा हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 21 मध्ये दिलेला आहे. आर्टिकल 22 बघा, एखादी महिला गुन्हेगार असेल, आपल्या महिलांच्यासाठी हा अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे. एखादी महिलांनी कळत गुन्हा केला असेल तर एखादी पोलीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच एक महिलेला अटक करू शकते. रात्रीचं कधीही कुणी कुणाला अटक करू शकत नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच एका महिलेला अटक करू शकते, पोलीस अटक करू शकत नाही. हे कायदा आणि एक कलम आपल्याला माहीत असणं अतिशय महत्त्वाचे आहे. आर्टिकल 22 त्याच्यानंतर आर्टिकल 23 उदाहरणार्थ शोषण विरुद्ध कायदा. आर्टिकल 23 मध्ये काय आहे, माणसाचा अव्यापार करणे. उदाहरणार्थ ज्या मुली लहान कमी वयाच्या कोवळ्या वयाच्या मुली आणून त्यांना अनैतिक काम करायला लावतात, हा काय आहे, कायद्याने गुन्हा आहे. आर्टिकल 23 ह्याच्याबाबत तक्रार आपण करू शकतो. त्याच्यानंतर आर्टिकल 39 हा कायदा काय आहे, समान वेतन समान हक्क अधिकार कायदा आहे. बघा, बाबासाहेबांनी ज्या वर्णव्यवस्थेने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला नव्हता, कामाचा अधिकार दिला नव्हता, पैशाचा अधिकार दिला नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 39 म्हणजे 39 मध्ये बाबासाहेब सांगतात की प्रत्येक स्त्री ही काय आहे, समान वेतन. म्हणजे पूर्वी कसं होतं, महिला किती काम करायच्या परंतु पुरुषांना जास्त पगार, स्त्रियांना कमी पगार. म्हणून बाबासाहेबांनी समान वेतन हा समान हक्क, आज महिलाही तेवढाच पगार घेऊ शकते आणि पुरुषही तेवढाच पगार घेऊ शकतो. हे आर्टिकल 39 मध्ये 1976 हे कायदा मंजूर झालेला आहे. नंतर काय आहे, आर्टिकल 39च्या नंतर पुढचं आर्टिकल जे आहे की कायदेविषयी मोफत सहाय्यक सल्ला. कलम क अनुसार आपण काय करू शकतो की सरकारने मोफत सल्ला देणं म्हणजे महिला आयोगाची निर्मिती, असे जे काय महिलांचे असतात ते काय केलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे. कामाबाबत प्रस्तुत विषयक सहाय्यक कलम 42 पहा, जी महिला काम करत होती त्या महिलेला काम करत असताना, ज्या वेळेस ती महिला काम करते त्या काम करत असताना तिला मूल बाळ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि मग ती मूल होत आहे किंवा तिची प्रेग्नेन्सी आहे, डिलिव्हरीच्या वेळेस ती रजा घेऊ शकत नाही, घरी बसावं लागत होतं, त्या कारणास्तव ती काही मुलाला जन्म देऊ शकणार नाही का. म्हणून एक आई, एक वडील, एक भाऊ, एक पती, एक मुलगा जेवढी महिलांची काळजी करणार नाही तेवढी काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे की महिला जर प्रसूत होत असेल त्यावेळेस तिला भरपगारी 3 ते 6 महिन्याची भरपगारी रजा ही मोफत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1994 मध्ये हा कायदा पास करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं पहा, पुढे आपण गेलो तर पुढे काय आहे की स्त्री कामगारांना कामाच्या ठिकाणी काय करावं लागत होतं,
असहाय्य त्रास सहन करावा लागत होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, स्त्री सुरक्षित राहावी, स्त्रीला संरक्षण मिळावं, हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे. त्याच्यानंतर कलम 46 ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, SC ST आणि दुर्बल घटकाला शैक्षणिक आर्थिक संवर्धन करण्यासाठी त्यापासून त्यांना काय करायचं आहे, सरकारमध्ये खास सवलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे. नंतर आर्टिकल 51 मध्ये काय सांगितलेलं आहे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेवपणा पोचेल असं कुठलंही वागणूक होता कामा नये, आणि जर ते झालं तर ते कायद्याने काय आहे, बंधनकारक आहे, कायद्याने काय आहे, तो गुन्हा आहे. कारण पहा, आजही आपण पाहतो आहोत की अनेक ठिकाणी स्त्रियांना मंदिरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी जाता येत नाही, कारण त्या वर्णव्यवस्थेमध्ये तसा रचलेला त्यांचा ढाचा आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्त्रियांना प्रत्येक ठिकाणी त्या पंथाचा आहे, म्हणून कमी लेखता कामा नये, तर त्यांना समान हक्क दिला पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढचं जे अतिशय महत्त्वाचं आर्टिकल आहे 243 राजकीय आरक्षण. पहा, बाबासाहेबांनी आज महिलांना शिक्षण दिलं, शिक्षण दिल्याच्या नंतर महिलांना समान हक्क, समान अधिकार, समान वेतन, सगळं काय समान दिलं. परंतु बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, जी स्त्री आहे, जी महिला आहे, ती काय केली पाहिजे, ग्रामपंचायतीमध्ये सभासद झाली पाहिजे, सरपंच झाली पाहिजे, नगर परिषदेमध्ये गेली पाहिजे, जिल्हा परिषदेमध्ये गेली पाहिजे, राज्य परिषदेमध्ये गेली पाहिजे. एवढाच नव्हे तर बाबासाहेबांनी भारताच्या स्त्रीला पंतप्रधान होण्याचा हक्क आणि अधिकार कुणी दिला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना दिलेला आहे. म्हणून आर्टिकल 243 नुसार हा काय केलेला आहे, महिलांना आरक्षण दिलेलं आहे. नंतर पहा, मताचा अधिकार, कलम 326 मताचा अधिकार. तुम्हाला एक गोष्ट सांगते, 8 मार्च 1908 ला जागतिक महिला दिन साजरा होतो. बरोबर, 8 मार्च 1908 ला जागतिक महिला दिन साजरा होतो. हा जागतिक महिला दिन साजरा का होतो माहिती आहे तुम्हाला? कारण अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क हे जे शहर होतं, ह्या शहरामध्ये वस्त्र उद्योगाची एक कंपनी होती, आणि त्या वस्त्र उद्योगाच्या कंपनीमध्ये एक मिलमध्ये महिला काम करत होत्या. त्या महिला काय काम करत होत्या, तर त्या ठिकाणी वस्त्र उद्योगाची जी मिल होती त्याच्यामध्ये महिला काम करत असताना त्यांना 14-14, 12-12 तास काय करावं लागत होतं, ड्युटी करावं लागत होती. तिथे रात्रीची त्या महिलांची गैरसोय होती, म्हणजे थोडक्यात जो प्रकार नव्हता घडायला तो प्रकार घडत होता, सुरक्षता नव्हती त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्या महिलांना मतदानाचा हक्क आणि अधिकार नव्हता. 8 मार्च 1908 ला त्या महिलांना ड्युटीसाठी म्हणजे कमी वेळ व्हावा ह्यासाठी आंदोलन करावं लागलं, आणि तुमच्या आणि आमच्या या भारतातल्या सर्व महिलांना आमच्या बापांनी एका कलमानुसार आर्टिकल 243 आर्टिकल 326 नुसार काय केलेलं आहे की आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे. बाबासाहेबांनी ज्या वेळेस भारतामध्ये 12 तासाची ड्युटी होती, ती 10 तासाची करावी अशी त्यांच्या मागण्या होत्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 तासाच्या ऐवजी 8 तासाची महिलांची काय केली, ड्युटी केली. हे महिलांना सगळ्यात मोठं काय केलं, बाबासाहेबांनी मिळवून दिलेलं एक काय आहे, संरक्षण आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं, एक स्त्री, एक प्राईम मिनिस्टर असणारी स्त्री असू द्या, त्या स्त्रीलाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मतदान करायचा अधिकार दिलेला आहे. आणि जी गाव कुसाबाहेर राहणारी, झोपडीत, असुशिक्षित, शिक्षण नसेल तरीही ती स्त्री काय करू शकते, मतदान करू शकते. मतदानाचा हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला काय दिलेला आहे, स्त्रियांना हक्क आणि अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढेचा जो अधिकार दिलेला आहे तो म्हणजे की सर्व शिक्षण अधिकार कलम 51 च्या नुसार बालविवाह, केशवपन आणि त्याच्यानंतर अनिष्ट रूढी परंपरा ह्या ज्या होत्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत. हे झालं
संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य. परंतु आता 4 ते 5 पॉईंट आहे, जास्त वेळ अजिबात घेणार नाही. 4 ते 5 पॉईंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या मार्फत स्त्रियांना काय स्वातंत्र्य दिलं हे आपण पाहण्याची गरज आहे. पहा, बाबासाहेबांनी संविधान तर लिहिलं, संविधान लिहिल्याच्या नंतर हक्क आणि अधिकार हे तुम्हाला सगळ्यांना मिळालेले आहेत. परंतु ज्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं, हिंदू कोड बिल लिहायला 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस लागलेले आहेत. 4 वर्ष आणि 1 महिना आणि 26 दिवस लागलं. हे हिंदू कोड बिल लिहिताना बाबासाहेबांना किती परिश्रम करावं लागलं? म्हणजे भारताचं संविधान लिहिताना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, परंतु स्त्रियांच्यासाठी हिंदू कोड बिल लिहिताना 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस लागलेलं. आणि हे एवढं परिश्रमाने बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं. आणि हे हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 फेब्रुवारी 1951 मध्ये संसदेमध्ये मांडलं. हे हिंदू कोड बिल ज्यावेळेस संसदेमध्ये मांडलं त्यावेळेस राजेंद्र प्रसाद हा बाबासाहेबाच्या हिंदू कोड बिलाला प्रखरपणे विरोध करणारा नेता होता. ह्याने हिंदू कोड बिलाला प्रखरपणे विरोध केला. एवढंच नव्हे तर किंबहुना हिंदू कोड बिल पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ सर्वच पुस्तकं काय केलेले आहेत? इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मूळ कुठल्या भाषेत लिहिलं होतं? इंग्रजीमध्ये लिहिलं होतं. इंग्रजीमध्ये लिहिल्याच्या नंतर ह्या हिंदू कोड बिल संसदेत मांडलं. आज सुनवाई होईल, उद्या सुनवाई होईल, परंतु ज्यावेळेस हे हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडल्याच्या नंतर त्याचा काय झाला? अपप्रचार होऊ लागला. अपप्रचार कोण करू लागले? हेच लोक अपप्रचार करू लागले की हे हिंदू कोड बिल जे आहे हे स्त्रियांच्या उद्धारासाठी नाही, तर हे काय आहे? स्त्रियांच्या अधोगतीसाठी आहे. स्त्रियांच्या ह्या हिंदू कोड बिल जर पास झालं तर आमचे पती आम्हाला घरातून काय करतील? बाहेर काढतील. असा अपप्रचार ह्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून करण्यात आला. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूला सांगतात की हिंदू कोड बिल काय करा? पास करा. हिंदू कोड बिलाच्या समर्थक पंडित जवाहरलाल नेहरू होते, परंतु पुढे काय आली होती? निवडणूक आली होती आणि निवडणुकीला विरोध करावा लागेल, निवडणुकीच्या विरोधाला आपल्याला सामोरे जावं लागेल. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात की सध्या आपण हे हिंदू कोड बिल जे आहे हे काय करू? बाजूला ठेवू आणि निवडणुका होऊ द्या. आणि निवडणुका झाल्याच्या नंतर आपण ह्या हिंदू कोड बिलावरती काय करू? विचार मांडूया. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडल्याच्या नंतर अत्यंत दुःखाची आणि खेददायक गोष्ट आहे की ह्या हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्या कोण होत्या? महिला. त्या महिलांना ज्ञान काय आहे, हिंदू कोड बिल काय आहे हे काहीही कुठल्याही प्रकारे माहीत किंवा किंबहुना जाणीवही नव्हती. आणि ही जाणीव नसल्यामुळे त्या महिला बाबासाहेबांच्या संसद भवनामध्ये आल्या आणि आल्याच्या नंतर प्रचंड त्यांनी मोर्चा आणला. आणि मोर्चा आणल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात घोषणा देऊ लागल्या. त्यावेळेस बाबासाहेब खाली उतरले आणि बाबासाहेब खाली उतरल्याच्या नंतर बाबासाहेब त्या महिलांना म्हणतात, हे भगिनींनो, मी जे हिंदू कोड बिल लिहिलेलं आहे हे तुम्ही वाचलंय का? तर नाही. मग तुम्ही अशा कशा म्हणू शकता की हे हिंदू कोड बिल जे आहे हे स्त्रियांच्या विरोधात आहे? जर तुम्ही वाचलं नाही तर तुम्ही असं बोलू शकत नाही. बाबासाहेब लगेच आपल्या सहकाऱ्यांना सांगतात, हिंदू कोड बिलाची एक हिंदीमध्ये एक मराठीमध्ये लगेच काय छापले जातं? प्रति छापल्या जातात. आणि बाबासाहेब म्हणतात हे हिंदू कोड बिल काय आहे हे सर्वसामान्य माणसाला हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये समजायला हवं म्हणून या प्रति वाटतात. परंतु जे सरकार होतं हे सरकार काय होतं? हिंदू कोड बिलावरती चर्चा करायला तयार नाही. शेवटी बाबासाहेब कंटाळून काय करतात? 27 सप्टेंबर 1951 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा, आज एका मंत्री पदासाठी लाचारीची लाळ लोक चाटत आहेत, लाचारी पत्कारत आहे. परंतु तुमचा आमचा अखंड विश्वाचा एक बाप होता. त्या बापाने तुमच्या आमच्या हक्कासाठी आपला मुलगा, आपला पती, आपला भाऊ, आपला वडील कोणीच एका स्त्रीच्या संरक्षणासाठी एवढं कार्य करू शकत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका
स्त्रीसाठी आणि एका महिलांच्यासाठी हिंदू कोड बिलासाठी मंत्रिपदाला राजीनामा दिला. आणि हा राजीनामा दिल्याच्या नंतर बाबासाहेबांना राजीनामा तर बाबासाहेबांनी दिला, परंतु हे हिंदू कोड बिल मुळातच काय आहे, चांगलं आहे हे सगळ्यांना माहिती होतं. आणि हे सगळ्यांना माहीत असल्याच्या नंतर 1955 ते 1956च्या नंतर ह्याने पंडित जवाहरलाल नेहरू आणि या सरकारने काय केलं, टप्प्याटप्प्यात हिंदू कोड बिल हे काय केलं, पास केल्यात आलं. आता पहा, हिंदू कोड बिलामध्ये काय होतं, असं वेगळा एवढा विरोध करण्यासाठी काय होता, तर हिंदू कोड बिलामध्ये काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं की पूर्वी काय होतं, स्त्रियांचं लग्न हे बाल विवाह होत होता. आणि हा बाल विवाह होत होता त्यावेळेस साहजिक आहे, स्त्रीचं वय किती, 10, 15, 8, 9 ह्या वर्षाची स्त्री, आणि तिला जे जशी लग्न केले जात होतं तो पुरुष किती वयाचा होता, 30, 40, 50. म्हणजे पूर्वी काय करायचे, स्त्रियांना ध्याज द्यायचे, ध्याज म्हणजे पैसा द्यायचे, आणि जितकी स्त्री लहान तितका तो पैसा घ्यायचा. आणि पैसा घेतल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या कोवळ्या शरीर असतानाही त्या स्त्रीचं वयोवृद्ध माणसासंग काय करायचे, लग्न लावायचे. लग्न लावायच्या नंतर साहजिक आहे, ती स्त्रीचं लग्न झाल्याच्या नंतर तिला 1-2 मुलं व्हायची, आणि तो म्हातारा असल्यामुळे कारणास्तव तो म्हातारा नवरा काय करायचा, तिचा मरायचा. आणि ही ऐन तारुण्यामध्ये असलेली स्त्री काय होत होती, विधवा होत होती. आणि विधवा झाल्याच्या नंतर पुढं तिचं जीवन कसं होणार, म्हणून त्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार होत होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात पहिला मुद्दा जो मांडतात की स्त्रीचं वय लग्नाचं हे कमीत कमीत 18 वर्षाच्या नंतर असावं. स्त्रीचं वय लग्न हे कोवळ्या वयात करू नये. आणि जर स्त्रीचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर जर तिचा पती मरण पावला, समजा मेला, तर त्या स्त्रीला पुनर्विवाह करता यावा, ह्या हिंदू कोड बिलामध्ये ही प्रामुख्याने मेन मागणी होती. जर एखाद्या स्त्रीचा पती मेला तर तिला पुनर्विवाह करता यावा, ह्या हिंदू कोड बिलामध्ये प्रमुख मागणी होती. आणि त्याच्यानंतर ती पुनर्विवाह काय करू शकते, स्त्री करू शकते. त्याच्यानंतर पुढचा काय मुद्दा होता की स्त्री लग्न झालं, बरोबर, लग्न झाल्याच्या नंतर त्या स्त्रीला अन्याय अत्याचार होत होता. एक पुरुष कितीही बायका करत होता, परंतु ती स्त्री नवरा असताना तर ती गैरवर्तन करू शकत नाही, परंतु नवरा मेल्याच्या नंतरही ती पुनर्विवाह करू शकत नाही. हे काय होतं, ह्या वर्णव्यवस्थेने जे पाया रचला होता त्याच्यामध्ये होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियाला काय दिलं, स्वातंत्र्य दिलं. स्त्री नवलग्न झाल्याच्या नंतर पुनर्विवाह नवरा मेल्याच्या नंतर तर करू शकते, परंतु एखाद्या नवऱ्यासंग जर त्यांचं जमलं नाही तर ती दोघं जण घटस्फोट घेऊ शकतात. हे स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून दिलं. आणि स्त्री काय करू शकते, पुनर्विवाह करू शकते. म्हणजे ती अन्यायाला बळी पडू शकत नाही, तर ती अन्यायाच्या विरोधात लढू शकते. हे स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. त्याच्यानंतर पहा, लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर स्त्रियांना पहिलं काय व्हायचं, अन्याय अत्याचार व्हायचा. अन्याय अत्याचार काय व्हायचा, पूर्वी हुंडा मागायचे लोक, हुंडा मागायचे, हुंड्याच्या माध्यमातून स्त्रियांना छळल्या जायचं. हुंड्याच्या माध्यमातून स्त्रियाला छळल्याच्या नंतर स्त्रियांच्या वरती काय व्हायचा, पैसे आण, नाही पैसे आणले, हुंडा नाही दिला तर त्यांना जाळलं जायचं, त्यांना काय जायचं, विहिरीत ढकलून दिलं जायचं. असे पूर्वी अन्याय अत्याचार स्त्रियांच्या वरती होऊ शकत होते. मग स्त्रिया काय करायच्या, त्या भीतीने काय करायच्या, माहेरी जायच्या. मग बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून त्या स्त्रीला काय केलेलं आहे, कायद्याने पतीच्या संपत्तीमध्ये पोटगी मागण्याचा काय केलेला आहे, अधिकार दिलेला आहे. म्हणजेच एखादा महिलेला जर 4-5 मुली झाल्यात आणि तिच्या नवऱ्याने तिला सोडली तर त्या महिलेचं जीवन जगण्यासाठी ती पतीकडे तक्रार करू शकते. पतीच्या संपत्तीमध्ये ती काय करू शकते, पोटगी मागू शकते. कलम 125 नुसार ती काय करू शकते, पोटगी मागू शकते. 1955 हा कायदा काय झाला, पास झाला.
बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय आहे, वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागू शकते. पहा, पूर्वी कसं होतं, दिल्या घरी सुखी राहा. मुलीचं लग्न झालं की आई वडिलांची जबाबदारी संपली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या स्त्रियांच्या व्यथावरती खूप विचार करतात. जर स्त्रीचं लग्न झालं आणि जर तिच्या सासरच्या लोकांनी तिला सांभाळली नाही तर ती महिला कुठे जाईल, ती जगेल कशी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, जसा मुलाला हक्क आहे तितकाच मुलीला सुद्धा हक्क आहे. आई वडिलांच्या संपत्तीमध्ये ती मुलगी काय करू शकते, हक्क मागू शकते. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुला इतकाच मुलीला हक्क आणि अधिकार मिळवून कुणी दिला असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क मिळवून दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे की एखादा मुलगा झाला, एखाद्या दोघं नवरा बायको आहेत, परंतु मुलगा तो त्यांचा कार्यक्षमतेत शून्य निघाला. तो मुलगा व्यवस्थित सांभाळ करत नाही, तो मुलगा आई वडिलांचं आचरण करत नाही, तर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मार्फत असं दिलेलं आहे की तुम्ही आपला स्वतःचा मुलगा असताना सुद्धा दुसरा मुलगा तुम्ही काय करू शकता, दत्तक घेऊ शकता किंवा आपली संपत्ती दुसऱ्याच्या नावावरती करू शकता. एवढंच नव्हे तर काय व्हायचं, पहिलं एखाद्या स्त्रीला मुलगा झाला नाही, मग काय व्हायचं, त्याच्या घरामधले दीर भावजा जे असतात ते काय करायचे, ह्याला मुलगा नाहीये, मग ह्याला काय आहे, फक्त मुलगी आहे, मुलीचं लग्न करून दिलं, विषय संपला. परंतु बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मार्फत अशी तरतूद केलेली आहे, जर एखादा मुलगा नसेल तर आईवडिलांची संपत्ती ही संपूर्णपणे मुलीच्या नावावर होऊ शकते. हे हिंदू कोड बिलाने महिलांना काय केलेलं आहे, सुरक्षित केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे की आपली संपत्ती आपण दुसऱ्याच्या नावावरती करू शकतो. नंतर हुंडा प्रतिबंध कायदा, हा कायदा कधी केलेला आहे, 1961 ला. त्याच्यानुसार कलम 304 नुसार काय करत आहे की ज्यावेळेस हुंडा मागितला आणि हुंडा मागितल्याच्या नंतर आज आपल्याला बाबासाहेबांनी जे स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. जर एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि जर तिला तिची सासरची लोक हुंड्यापायी काही मागण्याच्या आमिषापायी जर छळत असेल तर ती पोलिसामध्ये कंप्लेंट करू शकते. त्या कंप्लेंट करायच्या नंतर कलम 498 ह्यानुसार 304 कलम लावू शकतो. हा कायदा 1961 ला लागू झाला. म्हणजेच हुंडा प्रतिबंध कायदा हे कलम आपल्या महिलांना माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एखादी महिला शिक्षण घेतली, एखादी मुलगी असू दे आपली, शिकल्याच्या नंतर ती घरामधून बाहेर पडायला लागली, ती शिक्षण घेऊन नोकरी करायला लागली. एखाद्या नोकरीच्या ठिकाणी एक नराधम जर तिला 22 सेकंदापेक्षा एखादा पुरुष जर एखाद्या स्त्रीकडं जास्त पाहू लागला तर कायद्याने हा काय आहे, गुन्हा आहे. आणि एखादं मॅगझिन दाखवणं, एखादं रिंगटोन वाजवणं, गाणं वाजवणं हा काय आहे, कायद्याने गुन्हा आहे. विशाखा गाईडलाईन ऑनलाईन कंप्लेंट तुमची करू शकता. त्या विशाखा गाईडलाईन ऑनलाईन कंप्लेंट करताना 354 कलम हे तुम्ही काय करता, लावू शकता. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर पुढचं स्वातंत्र्य काय आहे की बालविवाह आयोग म्हणजे महिला आयोग. बाबासाहेबांनी काय केलं, महिलांच्यासाठी एक महिला आयोग निर्माण केलं. 1992 ते 2010 बालविवाह कायदा 1994 हा गर्भ चाचणी कायदा स्त्रियांच्यासाठी ह्या बाबासाहेबांनी काय केलेला आहे, निर्माण केलेला आहे. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्यासाठी अनेक कायदे, अनेक सवलती, अनेक फायदे सगळं काय लिहिलेलं आहे. परंतु शेवटी एकच सांगेल, पहा, बाबासाहेबांना ज्या मानणाऱ्या स्त्रिया आहेत, संविधानाला ज्या मानणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांची इतकी प्रगती झाली तर ती स्त्री जी घरात बसलेली स्त्री होती, जी मुकी बहिरी स्त्री होती, जिला वाचण्याचा, लिहिण्याचा, कुठल्याही प्रकारचा ज्ञानार्जन करण्याचा हक्क आणि अधिकार नव्हता, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना जे संविधानातून हिंदू कोड बिलामधून जे स्वातंत्र्य दिले, आज ती स्त्री भारताची काय बनू शकते,
राष्ट्रपती बनू शकते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, स्त्रियांच्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे. शेवटी एवढं सांगू शकते, प्रत्येक स्त्रीला, भारताच्या नव्हे तर अखंड विश्वाच्या स्त्रीला यशाच्या उंच उंच शिखरावरती नेणारे कोण असेल तर ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्या स्त्रीला यशाच्या उंच शिखरावर नेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. परंतु बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे, मी असं कधीच म्हणणार नाही की मी माझ्या विषयाला पूर्णविराम देते. कारण बाबासाहेबांचं कार्य खूप अथांग अशा सागरासारखं आहे, विशाल अशा पर्वतासारखं आहे. म्हणून मी माझ्या विषयाला वेळेनुसार इथं स्वल्पविराम देते. आणि ज्या महिला प्रदेश कमिटीच्या वतीने, मुंबई प्रदेशच्या वतीने, संस्थेच्या वतीने मला इथे विषय मांडण्याला संधी दिली आणि विशेष करून आवर्जून सगळेजण उपस्थित राहिलात, तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. इथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. परत करा. नत्थि मे शरणं हरिं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं हरिं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं हरिं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु 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 बुद्धं नमामि.